विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 12वीच्या एक्झाम मध्ये प्रश्न नक्की येतात कुठून? धड्याखालचे प्रश्न, एक्सरसाइज मधले प्रश्न करायचे का? सांगतो. का बोर्डची क्वेश्चन बँक? सांगतो. थोडासा धीर धरा. हा कुठला कोर्स मी विकत घेऊ की ज्यात 100-200 क्वेश्चन्स देतील आणि ते सांगतायत सर की त्यातलंच येणार. नक्की आम्ही करू काय? काय केलं पाहिजे? सगळं एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. ते हाइप नावाचं नवीन फीचर आलंय. करा ना व्हिडिओला हाइप आवडल्यानंतर. सगळं टेन्शन तुमचं दूर होणार आहे. सगळं टेन्शन तुमचं दूर होणार आहे हा 5-6 मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर. 5-6 मिनिटाचा नाही हां. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण एक कन्सेप्ट मला शिकवायचीच आहे. ओके. सुरुवात करूया आपण. जास्त वेळ मी तुमचा घेत नाही लक्षात घ्या. इमिडिएटली मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन पेपर एनालिसिसच करून दाखवतोय. म्हणजे मी काय करणार आहे नीट लक्ष द्या. मी पहिल्यांदा जो पेपर आहे तो 2024 सालचा घेतलाय. आता सगळेच पेपर माझ्याकडे आता लगेच अवेलेबल झाले नाहीत बरं का. जेवढे मला सापडेल जसे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पेपर तर मला मिळाले. 9 पैकी 7 मिळाले. 2024 चा पेपर आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये ना एम-सी-क्यूज वगैरे सगळ्या आहेत. पहिला क्वेश्चन काय जरा मन लावून वाचा. Spin only magnetic moment of Cr+3 cation is Cr+3. बर Cr+3 आहे का बघा आपल्या पुस्तकात दिसते का Cr+3 आणि त्याची मोमेंट किती आहे 3.87. 3.87 हे आन्सर करेक्ट आहे. पण थांबा. एक पेपर झाला. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये आहे. मी शिकवणार आहे तो पॉइंट. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. पण एक काम करूया 2022 च्या पेपरकडे जाऊया. 2022 बघा मार्च 2022 चा. तो 24 चा होता. हा 22 चा पेपर आहे. बरं या 22च्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर मी शोधून ठेवलाय बरं का वेळ जाऊ नये म्हणून अगोदर. 21 वाचा. Calculate the spin only magnetic moment of a divalent cation of a transition metal with atomic number 25. With atomic number 25. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. इथं माझ्याकडे हे पुस्तक मी ओपन केलंय बरं का आणि atomic काय बोलले ते 25 ना डायव्हॅलेंट बोलले ना. वाचा बघू. कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे? क्वेश्चन्स येतायत कुठून? कुठून येतायत? कळतंय कुठून येतायत? पुस्तकातलं सॉल्व्ड आहे. विथ एटॉमिक नंबर 25. कुठल्या पेपरमध्ये? इथं बघत होतो ना आपण क्वेश्चन नंबर 21 हा. एटॉमिक नंबर 25. सॉल्ट्स ऑफ Ti4+ आर कलरलेस. हा वेगळा पॉइंट आहे. ते डी ट्रान्झिशन वगैरे. पण त्यात सुद्धा तुम्हाला यांचीच व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. आता 1 मिनिट आपण तिसऱ्या पेपरकडे जाऊया आपण. तिसरा जो पेपर आहे लक्षात घ्या. ओके कधीचा आहे? 2023 चा आहे. 22 मध्ये आला. 23 मध्ये शोधतोय आपण. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Mn2+ आयन. ऐका Mn2+ ऐक की. म्हणजे बाळांनो काय आयडिया आली का? 22 ला पण आलाय क्वेश्चन, 23 ला पण आलाय, 24 ला पण आलाय लक्षात घ्या. आता जुलैच्या 23 ला बघूया आपण. जुलैच्या 23 ला तो क्वेश्चन आलाय का? कदाचित नसेल आला, नसेल आला. सगळ्याच पेपरमध्ये आला पाहिजे असं नाहीये. पण मला काय म्हणायचंय या पेपरमध्ये हा जो जुलै 23 चा पेपर मी तुमच्या समोर ठेवलाय ना, ह्याच्यातले जर प्रश्न बघितले ना, मला एक प्रश्न तुम्हाला दाखवायचा आहे बरं का. नायक्रॉम इज अ अलॉय ऑफ. अलॉय कशाचा आहे विचारलंय. सगळ्यात इम्पोर्टंट मला दाखवायचा आहे एक प्रश्न तुम्हाला मी तुम्हाला सांगतो. थोडासा वेळ द्या बरं का मला. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एफ-सी-सी. एफ-सी-सी मध्ये 4 पार्टिकल असतात. एफ-सी-सी मध्ये किती असतात? 4 पार्टिकल असतात. वाचा. या पेपरमध्ये वाचा आता. नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन एफ-सी-सी. म्हणजे आता परीक्षेत येतात कुठले प्रश्न? सांगू का? अरे अजून पण खूप पेपर आहेत रे माझ्याकडे. हा जुलै 24 चा पेपर बघूया आपण. वाचा. Fe2+ ऐका जुलै 24 चा प्रश्न आहे हा पेपर आहे हा. 24 चा जुलैचा आणि हा जो होता पहिला ना तो फेब्रुवारी 24 चा होता. मी तुम्हाला वेगवेगळे पेपर दाखवतोय बरं का लक्षात घ्या. हा जुलै 24 चा पेपर आहे. त्यातही विचारलंय. काय विचारलंय? स्पिन ओनली मॅग्नेटिक Fe2+ आयन. Fe2+ आहे ना. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाही. पण थांबा, मी तुम्हाला आता पहिल्या पेपरकडे घेऊन दाखवतोय आणि नीट लक्ष द्या. इथून पुढचं व्यवस्थित तुम्ही ऐकलं पाहिजे. बघा मी व्यवस्थित सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हे थोडीशी साईज मी कमी करतोय याची किंवा असू दे. तुम्हाला पण बरं पडेल. मी एकदम सेक्शन डी कडे नेतोय तुम्हाला. आणि सेक्शन डी मध्ये मी तुम्हाला दाखवतोय रिलेशन बिटवीन हाल्फ लाईफ पिरियड आणि रेट कॉन्स्टंट. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स 15 क्वेश्चन्स दिलेत. त्यातला हा पहिला क्वेश्चन आला. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नीट हळू थांबा आपण बघूया आपण.
रिलेशनशिप बिटवीन पीएच पीओएच त्या 15 मधला दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हळू बघूया की आपण व्यवस्थित बघूया. 2 डेरिव्हेशन्स तर आले. 2 डेरिव्हेशन्स आले. आपण जे दिले होते ते म्हणूया आपण. हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर? 3. 15 पैकी 3 प्रश्न आले लक्षात घ्या. रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी पहिलाच प्रश्न आहे. 4 आले. मग 15 डेरिव्हेशन्स आहेत फक्त त्यातले 4 आले परीक्षेत लक्षात घ्या. अजून मी तुम्हाला सांगतो चला दुसरा कुठलातरी पेपर बघूया. जुलै 23 कडे जाऊया आपण चला. जुलै 23 कडे ओके. आणि जुलै 23 चा पेपर मी रँडमली कुठलाही पेपर तुम्हाला काढून दाखवायला लागलो लक्षात घ्या. तर क्लिअरली बघा मी तुम्हाला सांगतो कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एसएचई डायग्राम काढावं लागेल ना. डायग्राम मध्ये एसएचची डायग्राम दिली आपण लक्षात घ्या. म्हणजे वेगळं काय येणार नाही. आयसोमॉर्फिझमची बघा. मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या व्यवस्थित बघा बफर सोल्युशन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स केमिस्ट्री इन 8 आर असं आपले सिरीज आहे 3 व्हिडिओ प्रोव्हाइड केले तर बफर सोल्युशनची डेफिनेशन दिले. हा बघा रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉइंट आपल्या त्या 15 पैकीच क्वेश्चन आहे तो 15 पैकीच क्वेश्चन येणार. म्हणजे एखादं जर डेरिव्हेशन आलं एखाद्या त्या टाईपचा प्रश्न जर आला तर आपण जे 15 प्रश्न दिले त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. इंटिग्रेटेड रेट लॉ त्याच्यातलाच आहे. मी तुम्हाला सांगतो हे जे अॅनोमलस बिहेवियर असे प्रश्न आहे ना ते सगळे मी आयएमपी क्वेश्चन देत राहणार आहे तुम्हाला बरं का. मग तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की मी एवढा एक्साइटेड का आहे ते लक्षात घ्या की हा कोणता पेपर आहे हा काय कुठला पेपर आहे बघूया आपण. अरे थांबा एक मिनिट. कोल्हापूरमधलं एक नामवंत कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज. तिथला एक पेपर मला मिळाला होता बरं का. आता ऍक्च्युली हा कुठल्या वर्षाचा आहे 2023 आहे बरं का. 2023 चा पेपर आहे. ह्यात आपल्याला कुठले प्रश्न दिसतायत का ते बघूया आपण. आता हा तर कॉलेजचा पेपर आहे बरं का. तर मी क्लिअरली सांगतो द पीएच ऑफ 10⁻⁸ मोलर HCl. काही मुलं लगेच 8 उत्तर येणार ते चुकीचं आहे. HCl आहे. ऍसिड आहे. पीएच व्हॅल्यू लेस दॅन 7 येते. 6.96 उत्तर असणार आहे. ऍसिड असेल तर पीएच व्हॅल्यू लेस दॅन 7 येते आणि लेस दॅन 7 एकच ऑप्शन आहे. पुस्तकातली पहिली एमसीक्यू आहे तुम्ही बघायचं. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं काय येणारच नाही. कसं असतं कॉलेजचा पेपर जरा वेगळा असतो ना थोडासा बाळांनो, आहे की नाही? ठीक आहे. मोलार मास आणि बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. आपल्या आयएमपी डेरिव्हेशनच्या लिस्टमध्ये एक क्वेश्चन असा आहे डिराइव्ह रिलेशन बिटवीन मोलार मास आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा ऑस्मोटिक प्रेशर असेल. सगळ्यांचं मोलार मास बरोबर रिलेशन. तोच प्रश्न आहे. अॅनोमलस बिहेवियर मगाशी फ्लोरीनचं इथं ऑक्सिजनचं विचारलंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो लीड अॅक्युम्युलेटर मी काय बोललोय डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधलेच क्वेश्चन्स येणार लक्षात घ्या. दुसरं काही येऊच शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे माझा अनुभव एवढा इतका महत्वाचा आहे, की त्याच्यामुळेच लाखो मुलं गेल्या काही वर्षात माझ्याशी जोडले गेलेत. मी दाखवतोय ना रे तुम्हाला. दुसरं काही येऊच शकत नाही. कुठल्याही कॉलेजचा पेपर घ्या, काहीही करा तुम्हाला सांगतो. हेच प्रश्न येणार. पण सगळेच येणार नाहीत रे बाळांनो. म्हणजे मी तुम्हाला कळालं काय म्हणायचंय? तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास केला तर मग सगळं जमणार आहे. पण आपण जर आयएमपीचा अभ्यास करत असेल, तर 15 क्वेश्चन मधलेच प्रश्न येतायत. मी तुम्हाला सांगतो हे फर्स्ट लॉ म्हणजे मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ आहे बरं का. या आयसोटोनिक सोल्युशन दिले आपण डेफिनेशन लक्षात घ्या आणि त्याच्या बाहेरचं काहीही नाहीये लक्षात घ्या. बरं मग आता एवढे पेपर मी तुम्हाला दाखवले, पण मी तुम्हाला काय बोललो होतो? मी तुम्हाला काय बोललो होतो? की सोडवून दाखवतो. हे करून दाखवतो आणि याच ह्याच्यावर करून दाखवतो लक्षात घ्या. फक्त एक काम काय करतो, ओके याची साईज जरा कमी करून इथं ठेवतो बरं का. ओके. पण 1 मिनिट झालं काय? 8 मिनिटं तुम्ही 9 मिनिटं हा व्हिडिओ बघताय. एक प्रश्न आहे. WhatsApp ग्रुप, Telegram ग्रुप जॉइन केले का? नाही केले? पहिला करा. आमचं काम आम्ही वाढवत नेणार आहे बरं का बाळांनो लक्षात घ्या. डिसेंबर, जानेवारीमध्ये तर इतके व्हिडिओज मिळणार आहेत ना, जानेवारीत तर विचारूच नका. हो. मी तुम्हाला सांगतो गेल्या काही वर्षातलं जर बघितलं ना, तर परीक्षेच्या दिवशी तर 14-14 व्हिडिओ अपलोड केलेत. हां, जानेवारीत तर मी दिवसाला 8-8, 9-9, 10-10 व्हिडिओ अपलोड केलेत आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगू का, या आपल्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा भरपूर फ्री कंटेंट मी प्रोव्हाईड केलाय. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. Instagram पेज फॉलो करा. करा. म्हणजे मी तुम्हाला इमिडिएटली लगेच काय करतोय हो, हे आपलं चॅनल ते सुद्धा सबस्क्राईब करा. काही डाउट असेल तर या नंबरवर कॉल करा. चला आता शिकवायला सुरुवात करूया. शेवटची काही मिनिटं म्हणूया आपण. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, की स्कँडियम बघा मी काय म्हणतोय. स्कँडियम पासून ओके. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगॅनीज. ओके मी लाईन मारतोय थोडीशी. नंतर लिहितोय मी आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. काय प्रकार आहे सांगतो. याचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. मग 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. किती नंबरला आहे? मॅंगॅनीज किती नंबरला आहे? 25 ला आहे.
त्याचा ॲटॉमिक नंबर 25. आता Mn2+ कडे जातोय मी. Mn2+, लक्ष द्या. मॅंगॅनीजसाठी ॲटॉमिक नंबर 25. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे असं असतं. आर्गॉन 3d5 आणि 4s2. आर्गॉन म्हणलं की 18 इलेक्ट्रॉन. हे 2 20 झाले. 25 पैकी 18 आणि 2 20 आणि मग मध्ये 5 येणार ना. पण जेव्हा मी Mn2+ म्हणतोय, तेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन दिले जाणार आहेत. जेव्हा पॉझिटिव्ह आयन येतो याचा अर्थ इलेक्ट्रॉन लॉस झालेत. 2+ याचा अर्थ हे 2 इलेक्ट्रॉन गेले. मग माझ्याकडे 3d5 एवढे इलेक्ट्रॉन उरलेत. डी ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन असतात. मग हे 5 इलेक्ट्रॉन तुम्हाला यात एंटर करायचे आहेत. हंट्स रूल हे सिंगली एंटर करायचे. हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, 6वा असता तर इथं पेअर केले असतील. तर मला सांगा N म्हणजे काय ते सांगतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग मला सांगा बघू किती आहेत? अनपेअर्ड म्हणजे एकटा इलेक्ट्रॉन. असे 5 एकटे इलेक्ट्रॉन दिसतात म्हणजे Nची व्हॅल्यू 5 आली का? मग आता जे मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याचा फॉर्म्युला असतो N इंटू ब्रॅकेट N+2. मग 5 इंटू ब्रॅकेट 5+2 म्हणजे 7 रूटमध्ये 35. रूटमध्ये 36 असतं तर 6 आन्सर आलं असतं. म्हणजे 5 पॉइंट समथिंग आन्सर येणार आणि त्यांनी पुस्तकात 5.92 दिलंय. आता कसं करायचं? हे करायचं कसं? मी तुम्हाला सांगतो. मी लॉग टेबल शोधत होतो, पण ठीक आहे. आता माझ्याकडे लॉग टेबल नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो काय ते बघा, की लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटचं कॉलम काढायचं. कुठलं सांगा? स्क्वेअर रूटचं आणि त्याच्यात सरळ-सरळ 35 चा 0 बघायचा. म्हणजे त्यात 10 to 100 मध्ये 35 चा 0 बघायचा 5.92 मिळेल. ओके. आता लॉग टेबल तुम्ही बघा बरं का प्लीज. आता मी हे इरेज करतोय. आणि आता काय करतोय, की जरा मगाशी आपण जो पहिलाच पेपर बघितला होता, तो कोण होतं रे 3 पॉइंट समथिंग आन्सर होतं. कोण होतं ते? काय होतं? ओके, CR3+. CR3+. थांबा. CR चौथ्या नंबरला होतं 24. 24 म्हणजे 3d4 येणार, 4s2 येणार आणि आर्गॉन. 24 इलेक्ट्रॉन आहेत ना. आर्गॉनचे 18, 18 आणि 2 20 आणि 4 24. पण CR3+ म्हणलंय याचा अर्थ 3 इलेक्ट्रॉन त्यानं दिले. त्यातले इथले पहिला दिले जाणार आहेत. मग ह्याच्यातला 1 दिला जाणार आहे. बघा इथले 2 आणि इथला 1 गेला, 3 गेले. मग 3d3 उरणार. याचा अर्थ या डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन असू शकतात, पण माझ्याकडे 3च आहेत. मला ते सिंगली एंटर करावे लागतील. मग यांची व्हॅल्यू 3 येणार लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग मॅग्नेटिक मोमेंट काय असते? N इंटू ब्रॅकेट N+2. यांची व्हॅल्यू 3 आहे. 3+2 5 येणार. रूटमध्ये 15 येणार. 16 असतं तर उत्तर 4 आलं असतं. 16 पेक्षा कमी आहे, उत्तर 4 पेक्षा कमी येणार आहे. 3.93 बरोबर आहे उत्तर. लॉजिकली पण उत्तर बरोबर आलं असतं लक्षात घ्या. काय अवघड आहे? काहीही अवघड नाहीये. पण एक विचारायचं आहे तुम्हाला, तुमच्या लक्षात आहे का? समजा 3D7 आलं असतं तर? सांगतो. 3D7 जरी आलं, तरी काय करायचं, की 7 इलेक्ट्रॉन आहेत तुमच्याकडं. सिंगली एंटर करायचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, मग 6वा आणि मग 7वा. आता हे दोघं नको आहेत मला, ते पेअर्ड आहेत. मला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. ते 3 आहेत. 1, 2, 3. 3 म्हटलं ना, रूटमध्ये 15 येणार आहे. 3.9 समथिंग उत्तर येणार आहे. मग अशा रीतीनं जर तुम्ही आम्हाला तुम्ही फॉलो केलं, Instaवरून फॉलो करा. ओके. YouTubeवर तुम्ही फॉलो करत नसेल तर आजपासून सुरुवात करा. सबस्क्राईब करा लक्षात घ्या. ओके. टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. WhatsApp ह्याच्यावर पुढं देतोय आम्ही सगळं तुम्हाला लक्षात घ्या. देणार पण आहे. Instaला फॉलोअर्स खूप वाढलेत बरं का लक्षात घ्या. मला तिथं आनंद आहे की तुम्ही निदान अभ्यासाच्या काही गोष्टी बघताय, चांगल्या गोष्टी बघताय. इथं हे आपलं ॲप्लिकेशन आहे बोललोय मी. बरेचसे व्हिडिओ फ्री आहेत. बघायला सुरुवात करा. बरं मग आता काय? काय एनालिसिस सांगा बघू? कशासाठी चाललंय एवढं हे? कशासाठी चाललंय? तुमची भीती कमी करण्यासाठी. भीती दूर घालवण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी 3 दिवस झालं YouTubeवर सलग सांगतोय, की केमिस्ट्री आणि केमिस्ट्री केलं पाहिजे अगोदर. बाकीचे विषय करताय करा, पण केमिस्ट्री इम्पोर्टंट आहे. एकच दिवस सुट्टी आहे त्याला, परीक्षेत होणार नाही. जर आता केलं नाही तर. तुम्ही म्हणाल ना त्यावेळेस करतो, नाही होणार. आता करा. मग मी तुम्हाला सांगतो काय करायचंय तुम्हाला. आता ॲक्चुअली सांगू का तुम्हाला? आता तसं जर बघितलं तर YouTubeवर तुम्ही आपलं चॅनल फॉलो करताय. काय सांगायची गरजच नाहीये लक्षात घ्या. ओके. मी इथे तुम्हाला जस्ट दाखवायचा प्रयत्न करतोय. आपले हे जे चॅनल आहे याच्या प्लेलिस्टवर जायचंय तुम्हाला. ओके. आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला काय-काय सापडतंय? 8 आर ओके. त्यात सध्या मी डेफिनिशन्स कुठल्या इम्पोर्टंट आहेत विथ एक्सप्लेनेशन सांगायला सुरुवात केलेली आहे. ओके. स्पेशल टाइप इन मॅथ्स एकच व्हिडिओ आहे सध्या तो बघा. ते पण मी सीरीज कंटिन्यू नेणार आहे.
पीवाय क्यूझिटचे 6 व्हिडिओ आहेत. डिफरन्शिएशन, नेम रिएक्शनचे 8 व्हिडिओमध्ये 10-12 रिएक्शनचे टाइप कव्हर केलेत. नेम रिएक्शन्स तुम्हाला सांगतो, आता न्यूमेरिकल सीरीज फिजिक्सचे 6 व्हिडिओ आहेत. व्हाय इम्पोर्टंट आहे. त्याचे 13 व्हिडिओ आहेत, मिळत राहणार आहेत. हे 5 व्हिडिओ तुम्ही जर बघितले ना फिजिक्सचे, तुमची जबरदस्त तयारी होणार आहे. त्यातला पहिलाच व्हिडिओ 50 मिनिटाचा आहे. हे सगळ्या प्लेलिस्ट इम्पोर्टंट आहेत. युनिट कन्व्हर्जन इम्पोर्टंट आहे. इथं तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन आम्ही 13 लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर्स आहेत लक्षात घ्या बरं का. इंटिग्रेशन एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी तयार झालेली आहे. पण सगळ्यात मला आवडणारे लेक्चर्स तुम्हाला दाखवतो. वेक्टर विथ थेरम घेतलंय सगळं. वेक्टर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन रूल, कोसाइन रूल सगळ्यांचे प्रूफ आहेत त्याच्यात. डेरिव्हेटिव्ह 10 ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बरं का. बरं ठीक आहे चला आता मी सांगतो तुम्ही शोधा प्लेलिस्ट. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच लागणार नाही एवढा कंटेंट आहे. मराठीतून साध्या सोप्या भाषेत आहे लक्षात घ्या. तुम्ही शून्यातून सुरुवात करा. तुम्ही टॉप लेव्हलला जाणार मी सांगतो तुम्हाला. पडलेत मुलांना चांगले मार्क्स. 100 पैकी 100 मार्क्स फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथ्समध्ये मुलांना पडलेले आहेत. फक्त मी म्हणतोय ते माझ्यावर विश्वास ठेवून फॉलो करा. एनालिसिस करून दाखवतोय. बघितलं ना तुम्ही 9 पेपरमध्ये जर स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट ही जर इतक्या वेळेत असेल तर आता आता एवढा वेळ बघतायस तर थोडासा वेळ अजून बघा. थोडासा वेळ अजून तुम्हाला सांगतो. हे आपलं बेस्ट आपलं ॲप्लिकेशन आहे. कुठलं रे सांगा बघू? मार्क्स ॲप्लिकेशन आहे लक्षात घ्या. आणि या मार्क्स ॲप्लिकेशनवरती पण समजा तुम्ही गेलात. ओके. केमिकल कायनेटिक्स, सरफेस केमिस्ट्री, पी ब्लॉक, डी आणि एफ ब्लॉक. डी आणि एफ ब्लॉक आणि ह्याच्यात सुद्धा तुम्ही गेला ना, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सापडलेलंच आहे. स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट. Cu2+ कॉपर सगळ्यात शेवटी होतं. एटॉमिक नंबर 29 होता लक्षात घ्या. म्हणजे समजा 3d9 पकडलं तर 4s2 गेलं. 9 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यात. म्हणजे पेअर तुमच्या डोक्यात आलं का? 9 इलेक्ट्रॉन आहेत ना? समजतंय का बघा? चला दाखवतोच तुम्हाला रे. 9 इलेक्ट्रॉन म्हणजे दाखवतो. लक्ष द्या. ओके. बघा. जर 9 इलेक्ट्रॉन असतील, आता हे 7 इलेक्ट्रॉन म्हणजे बघा परत काढतो मी तुमच्यासाठी. बघा 9 इलेक्ट्रॉन आहेत. बघा मी काय म्हणतो ते नीट व्यवस्थित लक्ष द्या. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकच आलं लक्षात घ्या. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकच आला लक्षात घ्या. मग आपला फॉर्म्युला काय? n इंटू ब्रॅकेट n+2. आता n ची व्हॅल्यू 1 आहे. n+1, 2, 3 येणार. √3. √3 ची व्हॅल्यू 1.73. √3 ची व्हॅल्यू 1.73. आता हे बघा मी तुम्हाला सांगतो जाणून बुजून मी इथे दाखवतो पर्यंत तुम्हाला. हा बघा. पुस्तकातलंच आहे Cu2+ 1.73 बरोबर आहे. पण थांबा आता गंमत बघा. 1.73 ला मी क्लिक करतोय, पण हा क्वेश्चन 2025 चा आहे. 2025 च्या बऱ्याचशा शिफ्टमध्ये क्वेश्चन चुकले होते. आता इथं जर बरोबर आलं तर ठीक आहे, पण जर बरोबर नाही आलं, आलं लक्षात घ्या. ओके, म्हणजे मला म्हणायचं काय बघा, 27 एप्रिलचे बरेचसे प्रश्न चुकीचे होते. पण मला सांगा ना, आपण बोर्डची तयारी केली, परत सीईटीत आला. अजून काय तुम्हाला प्रूफ दिलं पाहिजे? म्हणजे सगळाच अभ्यास परफेक्ट होऊ शकतो. तुम्ही जर यात बघितलं ना, आता हा प्रश्न आपण आता बघितला. हे बघा. व्हिच कॅटायन फ्रॉम फॉर नो मॅग्नेटिक मोमेंट. नो म्हणजे एन ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. एन ची व्हॅल्यू 0 आली की नो मॅग्नेटिक मोमेंट लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो तसलेच प्रश्न भरपूर दिसतील. ठीक आहे. मॅग्नेटिक मोमेंट फॉर Mn2+ मी आत्ता बघितलं होतं. Mn2+ 25 नंबर आहे त्याचा. म्हणजे 5 येणार. 5 35 5 पॉइंट समथिंग आन्सर येणार. 5.92 आन्सर करेक्ट आहे. किती पटकन सोडवलं सांगा बघू. किती थोड्याशा तर गोष्टी आहेत ना. प्रॅक्टिस केलं तर सगळंच होणार आहे. म्हणजे बघा 14 मध्ये 2-3 प्रश्न आले अगदी तसेच, की 0 कोणाचे आहे वगैरे हे असे प्रश्न आले. हे आपण बघितलं आणखीन आता. मी तुम्हाला सांगतो बघा. स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Zn2+. ऐका Zn2+. Zn म्हणजे एटॉमिक नंबर 30 आहे. ओके म्हणजे 3d10 येणार. डी ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन असतात. इथं 10 च्या 10 फिल केले आपण. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उरणारच नाहीये. म्हणजे 0 आन्सर येणार, बरोबर येणारच लक्षात घ्या. आणि मला जसा कॉन्फिडन्स आला तसा तुमचा पण कॉन्फिडन्स वाढलेला दिसला पाहिजे. आणि 12-13 मिनिटं नाही 19 मिनिटं झालं तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तुमचे मनापासून धन्यवाद. स्वतःसाठी करताय तुम्ही. तुम्हाला कळालंय की अभ्यास करायचा आहे ते. इथं हा टाईम वेस्ट मी नाही घालवला. मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. पण एक लक्षात घ्या बरं का बाळांनो. मी तुम्हाला सांगतो ना, आता आपला क्रॅश कोर्स आहे. मी प्रमोशन करत नाहीये, पण रिअॅलिटी सांगतोय. क्रॅश कोर्स जर घेतला, ओके. हे वाक्य माझ्या गेल्या वर्षीचं टॉपरचं आहे. क्रॅश कोर्स जर घेतला, ते लेक्चर्स जर वेगळे सगळे लेक्चर्स व्यवस्थित जर बघितले, त्याच्या बाहेरचं सीईटीत काही येऊच शकत नाही. पैकीच्या पैकी केमिस्ट्रीत मार्क पडतील. पण कधी केलं तर. दुर्दैव असं आहे, की सगळीच मुलं नाहीत करत. मी मान्य करतोय 24 वर्ष मी क्लास घेतोय. माझ्या ऑफलाईनचा रिझल्ट 100% चांगला लागत नाही.
खूप चांगला लागतो तुलनेत, पण काही मुलांचा लागत नाही. करतच नाहीयेत. लाईफ एन्जॉय करतायत. तुम्ही त्यातले नाही आहेत हे लक्षात घ्या. एवढा वेळ तुम्ही बघताय, मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी जेवढ्या केमिस्ट्रीच्या सीरीज देतो त्या फॉलो करा. ऑल द बेस्ट.